या कवितेमध्ये दिलंय की त्याचं हळूहळू कसं त्याच्या लाईफचं स्टँडर्ड वाढत चाललंय आणि साध्या साध्या गोष्टींकडून तो कसा महागड्या गोष्टींकडे वळत चाललाय आणि आयुष्यातल्या साधेसुधेपणामधनं कसा बाकीच्या महागड्या वस्तूंकडे वळतोय ते दाखवलंय. कवितेचं नाव आहे आता माझं स्टँडर्ड वाढू लागलंय. तर अशी आहे ही कविता. आता माझं स्टँडर्ड वाढू लागले. 1 रुपयाचा विचार करणारं मन आता 1000 रुपयेही उडवू लागले. छोट्या दुकानात घुटमळणारं पाऊल आता AC शोरूमकडे वळू लागले, कारण आता माझं स्टँडर्ड वाढू लागले. पाणीपुरीचा आस्वाद घेणारं मन आता पिझ्झा हटचा पिझ्झा खाऊ लागले. कसाटा खाणाऱ्या जिभेवर हल्ली महागडं आईस्क्रीम विरघळू लागले, कारण आता माझं स्टँडर्ड वाढू लागले. वन रूम किचन मध्ये राहणारं मन आता प्रशस्त फ्लॅटसाठी धडपडू लागले. लोकलच्या गर्दीत धक्का खाता खाता आता मर्सिडीज मध्ये स्वारी करू लागले, कारण आता माझं स्टँडर्ड वाढू लागले. जे मिळेल त्यात समाधान मानणारं मन आता थोडं चूजी बनू लागले. स्वप्नात बघितलेल्या दुनियाला खऱ्या अर्थाने आता प्रत्यक्षाचं रूप येऊ लागले. स्वप्नात बघितलेल्या दुनियेला आता खऱ्या अर्थाने प्रत्यक्षाचं रूप येऊ लागले, कारण आता माझं स्टँडर्ड वाढू लागले. तसं तर गरिबी आणि श्रीमंतीने समानतेनेच घरी पाणी भरले, पण श्रीमंतीपेक्षा गरिबीमुळे जीवनाला कसं जगायचं हे कळलंय. म्हणूनच कदाचित मनाप्रमाणेही अंगातलं बळ वाढलंय, कारण आता माझं स्टँडर्ड वाढू लागलंय. थँक्यू.